छत्तीसगड तेलंगणा सीमेवर 31 नक्षलवादी ठार. नक्षलवाद्यांच्या विरोधात आजपर्यंतचं सर्वात मोठं ऑपरेशन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची ट्विट करत माहिती. कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांनी मंत्री विजय शहांच्या विरोधात गुन्हा दाखल होताच विजय शहांचा माफीनामा. पाकिस्तानी ध्वज आणि ध्वजाचं चित्र असलेली उत्पादनं आपल्या प्लॅटफॉर्मवर ठेवणं अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला भोवरं. केंद्र सरकारची दोन्ही ई-कॉमर्स कंपन्यांना नोटीस. महाराष्ट्रामध्ये 5,127 कोटींची थेट परकीय गुंतवणूक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ब्लॅकस्टोन समूहासोबत सामंजस्य करार. राज्यात 27,000 रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार. महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई देशाचे 52वे सरन्यायाधीश. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून सरन्यायाधीश पदाची घेतली शपथ. राजीनामा दिल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. भेटीनंतर आपण सध्या ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच असल्याची तेजस्वी घोसाळकरांची प्रतिक्रिया. मात्र पक्षातील गळती रोखण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेसमोर मोठा आव्हान. कॅनडा सरकारमध्ये 4 भारतीय वंशाच्या मंत्र्यांचा समावेश. परराष्ट्र विभागासह महत्त्वाची खाती सांभाळणार. राज्यात पुढील 4 दिवस अवकाळी पावसाचा इशारा. गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.